नमस्कार. डॉक्टर दीपक शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड अर्थात कीटकनाशकांचं क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गवारी. तर ते वेगवेगळ्या क्रायटेरियाने केलं जातं, परंतु त्या प्रत्येक क्रायटेरियाचा शेती करताना आपल्याला प्रॅक्टिकल उपयोग होईल असं नाही. तर ज्याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिकली शेती करताना होणार आहे त्यानुसार जे कीटकनाशकांचं वर्गीकरण आहे ते ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ ॲक्शन म्हणजेच त्यांची काम करण्याची पद्धती. पहिल्या प्रकारे स्पर्शजन्य कीटकनाशके अर्थात कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड. ही कीटकनाशके अशी कीटकनाशके आहेत की जी कीटकांच्या शरीरावर थेट संपर्कात आल्यावर कार्य करतात व त्यांचा नाश करतात. म्हणजे काय, हे कीटकनाशक ज्यावेळेस किडीवर पडणार आहे तर किडी मरणार आहे. तर ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये कॅनोपी कमी असणार आहे किंवा छाटलेल्या बागा असतील त्यावेळेस याचा आपण वापर करू शकतो, कारण त्यावेळेस कॅनोपी नसल्यामुळे कीटकनाशकाच्या संपर्कामध्ये किडीचं डायरेक्ट येण्याचं प्रमाण वाढणार आहे. याचं उदाहरण म्हणजे सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, प्रोफेनोफॉस, क्विनॉलफॉस या प्रकारचे जे कीटकनाशक आहे ती याच्यामध्ये येत असतात. आता कीटकनाशकांचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे पोटविष किंवा स्टमक पॉयझन कीटकनाशकं. ही कीटकनाशकं ज्यावेळेस किडी पानं खातात, म्हणजे ज्या कीटकनाशकांचा आपण स्प्रे करतो ते पानांवर, फळांवर, फुलांवर पसरतात आणि जर अशी पानं, फुलं जर किडींनी खाल्ली तर त्या मरण पावतात. तर साधारणपणे ही कीटकनाशकं आळीवर्गीय ज्या किडी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पाने खाणाऱ्या, फळं खाणाऱ्या, त्यांच्यासाठी इफेक्टिव्ह ठरतात. याचं उदाहरण म्हणजे इमामेक्टिन बेन्झोएट, स्पिनोसॅड, इंडोक्झाकार्प. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशकं. तर ही कीटकनाशकं स्प्रे केल्यानंतर झाडाद्वारे आतमध्ये शोषली जातात आणि संपूर्ण झाडामध्ये पसरतात. आणि अशा झाडांचं जर किडीने रस शोषण केलं तर त्यावेळेस ते त्यांच्या पोटामध्ये जाऊन, त्यांच्या शरीरात जाऊन त्या किडी मरण पावत असतात. याचं उदाहरण म्हणजे मावा कीड, पांढरी माशी, तुडतुडे, मिलीबग, स्केल इन्सेक्ट म्हणजेच खवले कीड. तर यांचा यामध्ये समावेश होतो. याची उदाहरणं म्हणजे इमिडाक्लोरोप्रिड, थायोमेथोक्झॅम, ॲसिटॅमाप्रिड, थायक्लोप्रिड. तर या पद्धतीचे कीटकनाशकं येत असतात. तर अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड, सिस्टेमिक आणि स्टमक पॉयझन 3 प्रकार पडतात आणि योग्य पिकाची अवस्था पाहून, किडीची अवस्था पाहून आपण यांचा वापर करू शकतो. धन्यवाद.